Welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. In last lecture we started our seventh lesson. It is about the energy flow in an ecosystem. लास्ट लेक्चर घेऊन बरेच दिवस झाले, थोडा लेक्चर करण्यासाठी उशीर झालेला आहे. तरीही झालेला मागचा पार्ट पुस्तकातून रीड करा, व्हिडिओ बघा, समजून घ्या. अडचण आली तर परत विचारा. तर energy flow in an ecosystem in which we have to see about the energy flow, and for that we complete about the part that is the food chain and food web. आपण त्यामध्ये फूड चेन आणि फूड वेब ह्या दोन गोष्टी पाहिल्या होत्या, अन्न साखळी आणि अन्न जाळे. अन्न साखळी आणि अन्न जाळे हा पार्ट आपण पाहिला होता. सो जस्ट हियर as about the food chain that we remember, as interactions go on continuously between producers and consumers. हे आपल्याला माहिती आहे, आंतरक्रिया ही सतत होते कोणामध्ये, प्रोड्युसर्स आणि कंझ्युमर्स मध्ये. and there is a definite sequence in this interaction which is called as a food chain. आणि ह्या इंटरॅक्शन मुळे एक सिक्वेन्स तयार होते, साखळी तयार होते, आणि ती जी सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, फूड चेन. and at the same time, as we know, a single organism is not a prey for another one organism. एक भक्ष्य, एक पक्षी हा फक्त इतर एकाच प्राण्यांचे अन्न नसते. त्या एका कीटकाला, एका पक्षाला अनेक जण खाणारे असतात, आणि त्यामुळे काय तयार होते, अन्न जाळे तयार होते. ह्या दोन कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिल्या होत्या, फूड चेन आणि फूड वेब. तर नेक्स्ट पार्ट स्टार्ट करण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तर आपला 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे, ज्यामध्ये जे तुम्हाला पीडीएफ वरून लक्षात येईल. जर तुमच्याकडे पीडीएफ असेल तर पीडीएफ मध्ये पहा. जनरली कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, यूज युअर ब्रेन पॉवर, थिंक अबाउट इट सारखे जे ब्लॉक होते ते ब्लॉक सध्या कमी केले. तर आपला जो नेक्स्ट पार्ट असेल ज्यामध्ये यूज युअर ब्रेन पॉवरचे काही क्वेश्चन आहेत, तर ते आपल्याला घेण्याची गरज नाही, कारण ते आपल्या सिलेबस म्हणून सध्याच्या एवढ्या वर्षासाठी, तुमच्या एवढ्या एका वर्षापुरते ते फक्त काय केले, वगळले. तर आपली नेक्स्ट कन्सेप्ट जी आपल्या लेसनची पाहिजे ती कोणती असेल, द एनर्जी पिरॅमिड. एनर्जी पिरॅमिड म्हणजे काय असेल, ऊर्जा मनोरा. आता हा ऊर्जा मनोरा कसा तयार होतो तो पाहायचा. एनर्जी पिरॅमिड तयार कसा होतो तो आपल्याला पाहायचा आहे. जर पुस्तक असेल, पुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या टॉपिक लेवल्स दाखवलेले आहेत. तर एनर्जी पिरॅमिड मध्ये आपल्याला अगोदर महत्त्वाची गोष्ट कोणती शिकावी लागेल, ट्रॉपिक लेवल. ही ट्रॉपिक लेवल म्हणजे काय असेल, पोषण पातळी. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय असेल, प्रत्येकाची एक विशिष्ट पातळी ज्यात त्यांचं न्यूट्रिशन होते, पोषण होते. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी अ फिगर. एक फिगर पुस्तकात तुम्हाला दाखवलेली आहे, ज्या फिगरवरून तुमच्या लक्षात येईल वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत. ह्या वेगवेगळ्या लेवल दाखवल्या, ज्यामध्ये इथं असतील प्रोड्युसर्स. सगळ्यात बेसला कोण असतील, प्रोड्युसर्स. त्यांच्यावर असतील हर्बिवोर्स, त्यांच्यावर असतील कार्निव्होर्स, आणि इथं असतील ऑम्निव्होर्स. बघा ह्या 4 लेवल्स असतील. कोणकोणत्या, 4 वेगवेगळे घटक सांगितलेले. प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक, सगळे ग्रीन प्लांट्स. हर्बिवोर्स म्हणजे जे की वनस्पतींना खातात, जे प्रोड्युसर्सला खातात, जे शाकाहारी असतील. तिसरे असतील कार्निव्होर्स म्हणजे मांसाहारी, जे की हर्बिवोर्सला खाणारे. आणि चौथे असतील ऑम्निव्होर्स म्हणजे मिश्रहारी, हर्बिवोर्सही खाणारे आणि किंवा शाकाहार आणि मांसाहारी करणारे. तर हे असतील हे 4 लेवल्स. तर ज्यामध्ये की प्रोड्युसर्सची एक लेवल असेल, ॲज वी कॉल इट ॲज अ प्रोड्युसर्स. ह्यांना आपण प्रोड्युसर्स, उत्पादकच म्हणणार आपल्या पूर्ण अन्न साखळीमधली. नंतर जी लेवल असेल हर्बिवोर्सची, ह्यांची असेल फर्स्ट लेवल.
फर्स्ट ट्रॉपिक लेवल म्हणजे पहिली पोषण पातळी असेल, तर कार्निव्हर्सची असेल सेकंड ट्रॉपिक लेवल आणि ऑम्निव्हर्सची असेल थर्ड ट्रॉपिक लेवल. बघा 3 पातळ्या दाखवलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत? प्रोड्युसर्स हे आपले असतील उत्पादक, नंतरचे असतील हर्बिव्हर्स त्यांची असेल फर्स्ट ट्रॉपिक लेवल, नंतर असतील कार्निव्हर्स सेकंड ट्रॉपिक लेवल मध्ये आणि ऑम्निव्हर्स थर्ड ट्रॉपिक लेवल मध्ये. सो हियर ईच लेवल इन द फूड चेन, ईच लेवल प्रत्येक पातळी, अन्न साखळीमध्ये येणारी प्रत्येक पातळी याला काय म्हणतात? ट्रॉपिक लेवल्स. ह्या सगळ्या काय असतील मग? ट्रॉपिक लेवल्स. Each level in the food chain is called as a trophic level, and a trophic level is the step at which the organism obtain their food in the food chain. ही trophic level म्हणजेच काय सांगितलं? That's trophic level is the level or it is the step in which each organism obtain their food. ह्या ट्रॉपिक लेवलला आपल्याला काय लागतील की प्रत्येक सजीव स्वतःचं अन्न कशा प्रकारे कोणाकडून कसं मिळवतो ते. अँड दॅट्स वाय अ ट्रॉपिक लेवल इज अ स्टेप. म्हणून ही एक स्टेप असेल. प्रत्येक ट्रॉपिक लेवल ही काय असेल? इज अ स्टेप ॲट विच ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स फूड इन द चेन. अन्न साखळीमध्ये कोणता सजीव स्वतःच अन्न कसं कोणापासून मिळवतो हे इंडिकेट करणारे ह्या लेवल्स असतील. दॅट इज अ ट्रॉपिक लेवल्स. The amount of matter, बघा आता जे पूर्ण प्रमाण आहे एका लेवल कडून दुसऱ्या लेवल कडे जाणार, दॅट इज द अमाउंट ऑफ मॅटर अँड एनर्जी. अमाउंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस. तर काय काय कमी होईल? द्रव्याचं प्रमाण आणि एनर्जीचं प्रमाण. दॅट इज द अमाउंट ऑफ मॅटर ग्रॅज्युअली डिक्रीजेस from producers at lowest level to the consumers at the highest level of top consumers. बघा आता इथं हा मनोरा का तयार झाला? जेवढं मॅटर जेवढी एनर्जी प्रोड्युसर्स कडे होती तेवढी सगळीच एनर्जी हर्बिव्हर्स कडे गेली का? नाही गेली. तर त्यातील काही एनर्जीचं काही मॅटरचा वापर कोणी केला? प्रोड्युसर्सने केला. म्हणजे नेक्स्ट लेवल कडे जी काही एनर्जी पास ऑन झाली ती पूर्ण झाली की कमी झाली? कमी झाली. मग परत हर्बिव्हर्स कडून जी एनर्जी जे मॅटर ट्रान्सफर झालं कार्निव्हर्स कडे ते पूर्ण झालं का? नाही झालं. का नाही झालं? कारण हर्बिव्हर्सनं काही एनर्जी स्वतःच्या ग्रोथसाठी वापरली, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी वापरली. दॅट्स वाय whenever the energy and the amount of matter pass on or transfer from one level to the next level, it decreases. And here we say that at the base, that is the producers, and at the top level, that is the omnivores or the top consumers. So just here, as because of not all the energy is to be transferred from one level to the next level, it means that amount of matter and the amount of energy decreases when it passes from one level to the next level, and that's why a figure is to be formed, and that figure it is nothing but the pyramid. आणि एक पिरामिड सारखी एक फिगर तयार होते ज्याला आपण वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल्स इंडिकेट करते. सो जस्ट हियर द फिगर दॅट वी ड्रॉ इट इज वन ऑफ द पिरामिड. हे एक पिरामिड असेल, एक ऊर्जा मनोरा असेल थोडक्यात, ज्यामध्ये पूर्ण एनर्जी किंवा पूर्ण मॅटर एका लेवलमधून दुसऱ्या लेवलकडे ट्रान्सफर होत नाही. थोडाफार उपयोग ते स्वतःसाठी करतात आणि अशा प्रकारे एका लेवलमधून वर दुसऱ्या लेवलकडे जाताना एनर्जीचं प्रमाण कमी कमी होत जाते. सो जस्ट वी हॅव टू अगेन ऑब्झर्व वन ऑफ द फिगर अनदर वन मोर पिरामिड दॅट वी ड्रॉ. आणखीन एक पिरामिड आपल्याला पाहायचं आहे ज्यामध्ये तरी परत बेसिकला कोण असतील? दॅट इज द प्लांट्स, दॅट इज अ फायटोप्लॅन्क्टॉन. कोण असतील? फायटोप्लॅन्क्टॉन.
म्हणजेच वनस्पती, झूप्लॅन्क्टॉन म्हणजेच प्राणी, फायटोप्लॅन्क्टॉन कोण असतील? वनस्पती, झूप्लॅन्क्टॉन म्हणजे कोण असतील? प्राणी, then fishes and then humans. बघा मग आताच आपण सांगितले एनर्जी पूर्ण ट्रान्सफर होते का? नाही होत. तर कशा प्रकारे ती कमी कमी होत जाते. सो इट इज एनर्जी पिरामिड ऑफ ॲक्वेटिक इकोसिस्टीम. हा जो एनर्जी पिरामिड असेल हा कोणाचा असेल? ॲक्वेटिक इकोसिस्टीमचा. जलचर जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये होणारी जी एनर्जी ट्रान्सफर आहे, जे की एक एनर्जी पिरामिड, एक ऊर्जा मनोरा तयार होतो, त्याची फिगर आहे. सपोज फायटोप्लॅन्क्टॉन हॅव 10,000. फायटोप्लॅन्क्टॉन म्हणजेच जलीय वनस्पती. तर त्या फायटोप्लॅन्क्टॉन मध्ये किती एनर्जी आहे? 10,000 किलो कॅलरी. फायटोप्लॅन्क्टॉन कडे किती एनर्जी होती? 10,000 किलो कॅलरी. देन these phytoplankton are eaten by the animals in that water, that is a zooplankton, and in them energy is to be transferred only 1,000 किलो कॅलरी. म्हणजे एनर्जीचं प्रमाण कमी झालं. किती ट्रान्सफर झाली? फक्त 1,000 किलो कॅलरी एनर्जी ट्रान्सफर झाली. आता ह्या झूप्लॅन्क्टॉनला ज्यावेळी फिशेसने खाल्लं, देन नॉट 1,000 किलो कॅलरी एनर्जी इज टू बी ट्रान्सफर, इट इज ओनली 100 kilo calorie energy is transmitted. And when the fishes are eaten by the humans, 10 kilocalorie energy is to be transferred. So as you have to observe that figure, it gives us an idea about the formation of energy pyramid. हे असतील एनर्जी पिरामिड, हे असतील ऊर्जा मनोरे, ज्यावरून आपल्या लक्षात येईल की एनर्जी ट्रान्सफर ज्यावेळी एका ट्रॉपिक लेवल मधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल मध्ये होते, ती एनर्जीचं प्रमाण हळूहळू काय होत जाते? कमी होत जाते. आणि त्यामुळे अशा प्रकारचा मनोरा तयार होतो, ज्या मनोऱ्याला, ज्या फिगरला आपण काय म्हणतो? एनर्जी पिरामिड. त्याचंच एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. पुस्तकात फिगर दाखवलेली आहे. एनर्जी पिरामिड इन ॲक्वेटिक इकोसिस्टीम शोज द एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक्स प्लेस ॲट ईच ट्रॉपिक लेवल. ही फिगर काय इंडिकेट करते? द एनर्जी ट्रान्सफर ॲट ईच ट्रॉपिक लेवल. प्रत्येक पोषण पातळीमध्ये ट्रान्सफर होणारी ऊर्जा दाखवते ही फिगर. दीज आर द डिफरंट लेवल्स ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. इमॅजिन करा एक अन्न साखळी पाण्यातली, आणि त्यामध्ये अशा प्रकारे ऊर्जेचं काय झालेलं आहे? ट्रान्समिशन झाले, ऊर्जा ट्रान्सफर झालेली आहे एका ट्रॉपिक लेवल मधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल मध्ये. द इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲट एव्हरी ट्रॉपिक लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज. तर इथं काय सांगितलंय? मग जेवढी एनर्जी सुरुवातीला होती ती एनर्जी हळूहळू काय होत गेली? कमी कमी होत गेली. मीन्स द अमाउंट ऑफ एनर्जी इट डिक्रीजेस while exchanging from one tropic level to the next tropic level. Similarly, तेवढंच नाही, similarly the number of organisms also decreases. नुसती ऊर्जा कमी नाही होणार, तर ऊर्जेसोबतच हळूहळू सजीवांची संख्या सुद्धा हळूहळू काय होईल? जसं ऊर्जा कमी कमी होत गेली तसंच the number of organisms also decreases from the lowest level to the highest level. लोएस्ट लेवल पासून हायेस्ट लेवल पर्यंत जाताना एनर्जी एक्सचेंज होताना ऑर्गॅनिझमची संख्या सुद्धा काय होत गेली? कमी कमी होत गेली. अँड दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन अन इकोसिस्टीम इट इज कॉल्ड एज एनर्जी पिरामिड. अशा प्रकारे जो एनर्जी एक्सचेंजचा एक पॅटर्न तयार झाला, एक नमुना तयार झाला, दॅट इज कॉल्ड एज एनर्जी एक्सचेंज. मग काय काय सांगितलं आपण एनर्जी पिरामिड मध्ये? Energy exchanging or energy transmission takes place from one tropic level to the next tropic level. When the energy exchange takes place, the amount of energy decreases while transfer from one level to the next level. Not only that, at the same time, the number of organisms also decreases from the lowest level to highest level, and in this, a pattern of energy exchange which is formed, and that pattern of energy exchange is called as the energy pyramid or the pyramid of energy. ठीक आहे. एनर्जी ट्रान्सफर झाली कोणापर्यंत? आता ह्युमन्स पर्यंत झाली. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर्स, जे की टॉपमोस्ट लेवलचे कंझ्युमर्स असतात, भक्षक असतात, मग ते ह्युमन्स असतील किंवा इतर कुठले
कुठलेही प्राणी असतील, आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर्स देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल फॉर द डिकम्पोजर्स. मग यांची डेथ झाल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये असणारी ऊर्जा कोणासाठी उपलब्ध झाली? डिकम्पोजरसाठी. ॲज बिकॉज ऑफ आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर्स देअर बॉडी जस्ट वेन बरीड इन द सॉइल or in the earth, it decomposes and the energy is to be available for decomposers. Fungi and other microorganisms decompose the bodies of dead animals, and that's fungus and other organisms which decompose the dead bodies are called as decomposers. जे डेड बॉडीचं विघटन करतात, डिकम्पोजन करतात, त्यांना आपण कोण म्हणतो? डिकम्पोजर्स. अँड इन द फूड चेन the energy is to be available for the decomposers after the death of apex consumers. So in the process of obtaining the food from the remains of organisms, मतलब ज्यावेळी डिकम्पोजर्स ने काय केलं? डेड बॉडीचं डिकम्पोजन केलं, त्यांना एनर्जी मिळाली. ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन द डिकम्पोजर्स कन्वर्ट them into simple carbon compounds. Means during the decomposition, funguses or the decomposers convert that energy into the that's material of dead bodies into the simple carbon compounds, and these substances are easily mixed with. मग त्या डेड बॉडीज मधल्या मटेरियलचं कन्व्हर्जन सिंपल कंपाऊंड्स मध्ये कोणी केलं? तर डिकम्पोजर्सने केलं. अशा प्रकारे केलं की ते सिंपल सबस्टन्सेस सहजपणे कुठं कुठं मिक्स होऊ शकतील? दॅट्स मिक्स विथ एअर, वॉटर अँड सॉइल. हवेत, पाण्यात, मातीत कुठंही सहजपणे मिक्स होऊ शकतील. अशा प्रकारे कन्व्हर्जन कुणी केलं? डिकम्पोजर्सने केलं. कोणाचं? डेड बॉडीचं. डेड बॉडीज मध्ये असणाऱ्या मटेरियल्स. सो दॅट्स डिकम्पोजर्स डिकम्पोज द डेड बॉडीज अँड कन्वर्ट द सबस्टन्सेस इनटू simple carbon compounds which are easily mixed with air, water and soil. From here again that simple carbon compounds are again available for the growth of plants. की ज्यामुळं परत ते सिंपल कंपाऊंड्स कोणासाठी उपलब्ध होतील? परत प्लांटसाठी, जे नवीन प्लांट्स वाढत होते त्यांच्यासाठी परत ते उपलब्ध होतील. सो दॅट the substances easily mix with the air, water and soil, which are again available for the plants, and the plants absorb that material and incorporated in food chain. आणि नंतर परत हळूहळू एका लेवल मधून दुसऱ्या लेवल मध्ये किंवा एका फूड चेन मधल्या एका लिंक कडून दुसऱ्या लिंक कडे ते पाठवले जातात. सो as you have to observe all this, we can see that due to the food web formed by various modes of nutrition, energy and other various nutrients circulate continuously in the ecosystem. बघा आता या अन्न साखळी आणि अन्न जाळ्यामुळे काय झालं? अनेक वेगवेगळे घटक किंवा वेगवेगळे न्यूट्रिएंट्स हे अवेलेबल होतात प्रत्येक सजीवाला, आणि ते सतत ट्रान्सफर होतात एका लेवल कडून दुसऱ्या लेवल कडे. That means the nutrients continuously circulate in the food chain and food web. म्हणजे न्यूट्रिएंट्सचा फ्लो कसा असेल? सायक्लिक असेल. न्यूट्रिएंट्सचा फ्लो कसा असेल? सायक्लिक आहे. कारण एका लेवल कडून दुसऱ्या कसा झाला? प्रोड्युसर्सला किंवा प्लांट्सचा वापर अन्न म्हणून कार्निव्होर्सने केला, त्यांचा उपयोग परत अपेक्स कंझ्युमर्सने केला. अपेक्स कंझ्युमर्सची डेथ झाल्यानंतर त्यांच्या डेड बॉडीचं डिकम्पोजर्सने केलं, आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या घटकांचं कन्व्हर्जन सिंपल कार्बन कंपाऊंड्स मध्ये केलं, ज्या सिंपल कार्बन कंपाऊंड्सचं ॲब्सॉर्प्शन परत प्लांटने केलं. आणि अशा प्रकारे एका लेवल कडून दुसऱ्या लेवलकडे त्या न्यूट्रिएंट्सचं ट्रान्सफर झालं. सो जस्ट वी हॅव टू से दॅट फ्लो ऑफ न्यूट्रिएंट इज सायक्लिक, कारण तो एका लेवल कडून दुसऱ्या लेवलकडे न्यूट्रिएंट्स पास ऑन होतात. But in that all, the sun is an important
इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी हे आपल्याला माहिती आहे. कारण वनस्पती अन्न तयार करू का शकतात किंवा कधी तयार करू शकतात, जर सूर्याची एनर्जी त्यांना मिळत असेल तर. सोलर एनर्जी मिळाल्यानंतरच वनस्पती अन्न तयार करू शकतात. सो दॅट्स वाय वी से दॅट द सन इज अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टीम. पूर्ण परिसंस्थेमध्ये मुख्य ऊर्जेचा घटक कोण असेल तर तो सूर्य असेल. कारण सूर्याची ऊर्जा वापरूनच किंवा सोलार एनर्जी वापरूनच वनस्पती अन्न तयार करू शकतात. ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टीम स्टोअर सम ऑफ द सोलार एनर्जी in the form of food, as we know. Green plants store some of the solar energy in the form of food before reaching the decomposers. आता आठवा मग सोलार एनर्जीचा वापर करून वनस्पतीने अन्न तयार केलं. त्या अन्नावर परत हार्बिव्हर जगले, हार्बिव्हर्सवर परत कार्निव्हर जगले, त्यांच्यावर अपेक्स कंझ्युमर्स जगले. अपेक्स कंझ्युमर्सची डेथ झाल्यानंतर त्यांच्यात असणारी ऊर्जा परत डिकम्पोजरसाठी तयार मिळाली. पण ह्या सगळ्यामध्ये महत्वाचा घटक कोण असेल तर तो सन असेल. सन सोलार एनर्जी युज्ड बाय द प्लांट्स अँड स्टोर इट इन द फॉर्म ऑफ फूड बिफोर रिचिंग द एनर्जी टू द डिकम्पोजर्स. दिस एनर्जी इज पास्ड ऑन फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल. ती सोलार एनर्जी जी की अन्नाच्या स्वरूपात प्लांट्सनं स्टोअर केली होती ती एनर्जी डिकम्पोजर्स पर्यंत पास ऑन झाली एका ट्रॉपिक लेवल मधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल मध्ये. बिफोर रिचिंग दॅट एनर्जी टू द डिकम्पोजर्स, द डिकम्पोजर्स जस्ट डिसिपेट दॅट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. कळते? एनर्जी जी सूर्याची वापरून वनस्पतीने अन्न तयार केलं त्याच्यावर वेगवेगळ्या लेवल मधले सजीव जगले. शेवटी अपेक्स कंझ्युमरची डेथ झाल्यानंतर ती एनर्जी उपलब्ध झाली डिकम्पोजर्ससाठी. अँड डिकम्पोजर्स डिसिपेट सम अमाउंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. तर डिकम्पोजर्स काय करतात, ती जी एनर्जी त्यांना मिळणार होती डेड बॉडीज कडून त्यातील काही एनर्जी त्यांनी काय केलं, डिसिपिएशन केलं, त्यांनी बाहेर टाकली. कुठल्या स्वरूपामध्ये? इन द फॉर्म ऑफ हीट. अँड हावेवर ठीक आहे त्यांनी हीटच्या स्वरूपात बाहेर टाकली पण कुठलीच एनर्जी वापस सूर्यापर्यंत गेली का? जसं न्यूट्रिएंट्सचा फ्लो सायक्लिक होता, एका लेवलकडून दुसऱ्या परत ते प्लांट्स वापस मिळाले, तसं कुठल्याही प्रमाणात थोड्याही प्रमाणात एनर्जी सूर्याकडे वापस गेली नाही. डिकम्पोजर्सला मिळाली. काही एनर्जी त्यांनी काय केली, हीटच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकली. इट मीन्स दॅट नो अमाउंट ऑफ एनर्जी और नो पार्ट ऑफ एनर्जी एव्हर रिटर्न्स टू द सन. कुठलीच एनर्जी कुठल्याही स्वरूपात एनर्जी सूर्यापर्यंत वापस गेली नाही. अँड दॅट्स वाय द फ्लो ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टीम इट इज अ वन वे ट्रान्सपोर्ट. ह्याला काय म्हणतात मग? एनर्जी फ्लो कसा असेल? वन वे ट्रान्सपोर्ट असेल, एकाच मार्गाने जाणार असेल. सूर्याची एनर्जी वापरून अन्न तयार होईल, त्याच्यावर अनेक जण जगतील. ज्या एनर्जी डिकम्पोजर्स पर्यंत पोहोचेल त्यातील एनर्जीचा वापर ते स्वतःसाठी करतील, काही एनर्जी हीटच्या स्वरूपात बाहेर टाकतील. कुठलीच एनर्जी सूर्याकडे रिटर्न होणार नाही. आणि म्हणून एनर्जी फ्लो कसा असेल? वन वे ट्रान्सपोर्ट असेल, एकाच मार्गाने जाणार असेल. तर न्यूट्रिएंट्स फ्लो कसा असेल? सायक्लिक. का असेल सायक्लिक? कारण ज्यावेळी सजीवांची डेथ होते त्या डेथ झाल्यानंतर त्यांच्या बॉडीचे विघटन डिकम्पोजर्स करतात आणि त्यांच्या बॉडीमध्ये असणाऱ्या घटकाचं कन्व्हर्जन सिंपल कार्बन कंपाऊंड मध्ये करतात, जे की सहजपणे एअर वॉटर सॉइल मध्ये मिक्स होतात, ज्याचा परत वापर वनस्पती करतात, त्यांची परत वाढ होते, परत त्यांना परत इतर सजीव खातात. सो जस्ट ओव्हरऑल वी हॅव टू से दॅट द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट इज cyclic and the flow of energy is one way transport. So here we have to completed one more concept of lesson that is about the energy pyramid and the different trophic levels. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.